नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज मी आपल्याला अभिक्रमित अध्ययन म्हणजेच क्रमणित अध्ययन या घटकाविषयी माहिती सांगणार आहे. प्रथम आपण अभिक्रमित अध्ययन किंवा क्रमणित अध्ययन ही पद्धती कोणी विकसित केली ते पाहूयात. हार्वर्ड विद्यापीठातील B.F. स्किनर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1943 मध्ये प्रथम या पद्धतीचा वापर केलेला दिसून येतो. मानसशास्त्रातील कारक अभिसंधान या तत्वावर ही पद्धती आधारित आहे. स्वयंअध्ययन साहित्य व अध्यापन यंत्रणा विकसित करण्याच्या हेतूने या संकल्पनेचा विकास करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की प्रचलित अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये काही उणिवा आहेत, काही दोष आहेत. त्या उणिवा किंवा दोष दूर करण्याच्या साठी ही पद्धती शोधून काढण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थी विशिष्ट गोष्टीला घाबरून अध्ययन करतात. खरं तर एखाद्या विशिष्ट गोष्टीला घाबरून अध्ययन होणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे शिक्षकाचा मार चुकवण्यासाठी विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करतात, तर ते खऱ्या अर्थानं अध्ययन त्या ठिकाणी घडून येत नाही. दुसरं सांगायचं म्हणजे विद्यार्थी ज्या क्षणी हे संपादन करतात त्या क्षणी त्याचं कौतुक केलं जात नाही. त्यामध्ये काही कालावधी लोटलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यक्रमामध्ये यश संपादन केलं असेल तर वार्षिक पारितोषिक वितरणामध्ये त्याचं कौतुक केलं जातं, त्याला प्रमाणपत्र दिलं जातं किंवा प्रशस्तीपत्र दिलं जातं. त्यामध्ये खूप कालावधी जातो, त्यामुळे त्याची ती प्रेरणा टिकून राहत नाही. अध्ययनाची प्रेरणा टिकून राहायची असेल तर विद्यार्थ्याला त्या क्षणी त्याचं कौतुक केलं गेलं पाहिजे. वाढती विद्यार्थी संख्या हा तर खूप मोठा सध्याचा एक इश्यू आहे. त्यामुळे व्यक्तिगत लक्ष आपल्याला विद्यार्थ्याकडे देता येत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी व्यक्तिगत फरक आहे, बौद्धिक फरक आहे, क्षमतांमध्ये काही फरक आहे. आता हा फरक लक्षात घेऊन खरं तर अध्यापन करण्याची गरज आहे, परंतु तसं होताना आपल्याला दिसून येत नाही. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, त्याच्या क्षमता वेगळ्या आहेत, बौद्धिक कोद वेगळी आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीनं शिकण्याची सोय खरं तर प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये असायला हवी होती, परंतु स्वगतीनं शिकण्याची सोय सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये दिसून येत नाही. हे सर्व दोष दूर करण्यासाठी स्किनरनं क्रमणित अध्ययन पद्धती शोधून काढली. आता याच्या आपण काही व्याख्या बघूयात. प्रोग्राम्ड लर्निंग इज अ सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप सेल्फ इन्स्ट्रक्शनल प्रोग्राम एम्ड टू एन्श्युअर द लर्निंग ऑफ स्टेटेड बिहेवियर, अशी एडगर डेलनं केलेली त्याची व्याख्या आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की क्रमणित अध्ययन ही एक पायऱ्यानं क्रमानं करावयाची स्वयंअध्ययन करण्याच्या हेतूनं तयार केली गेलेली ती एक प्रक्रिया आहे, ते एक वर्तन आहे. दुसरी व्याख्या, प्रोग्राम्ड इन्स्ट्रक्शन इज द प्रोसेस ऑफ अरेंजिंग द मटेरियल टू बी लर्नड इनटू अ सिरीज ऑफ सिक्वेन्शियल स्टेप्स दॅट इज फ्रॉम नोन टू अननोन. ज्ञाताकडून अज्ञाताकडं अध्ययन साहित्याची मांडणी ज्ञाताकडून अज्ञाताकडं या पद्धतीने केलेली ती एक प्रक्रिया आहे असं स्मिथ आणि मूरला वाटतं. त्याचबरोबर सुझान मार्कलने केलेली एक व्याख्या अशी सांगते, प्रोग्राम्ड लर्निंग इज अ मेथड ऑफ डिझायनिंग अ रिप्रोड्युसिबल सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शनल इव्हेंट्स to produce a measurable and consistent effect on behavior of each and every acceptable students. या सर्व व्याख्या पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की क्रमणित अध्ययन म्हणजे काय, तर प्रत्येक विद्यार्थ्याला विशिष्ट संकल्पना अवगत करता यावी यासाठी क्रमाक्रमानं स्टेप बाय स्टेप त्याला काही अध्ययन साहित्य पुरवलं जातं की जे अध्ययन साहित्य त्याला स्वतःला त्यावरती प्रभुत्व प्राप्त केल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही. म्हणजे जे विद्यार्थी जलद गतीने अध्ययन करतात अशा विद्यार्थ्यांसाठी पण हे उपयुक्त आहे, आणि जे विद्यार्थी
हळूहळू शिकणारे आहेत, स्लो लर्नर्स आहेत, त्यांनाही ही क्रमणित अध्ययनाची पद्धती उपयुक्त असल्याचं आपल्याला या व्याख्यानावरून दिसून येतं. क्रमणित अध्ययनाचे 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. पहिला प्रकार आहे रेषीय क्रमपाठ आणि दुसरा आहे तो म्हणजे शाखीय क्रमपाठ, लिनियर प्रोग्राम अँड ब्रँचिंग प्रोग्राम. आता यामध्ये लिनियर प्रोग्राममध्ये काय केलेलं असतं, तर स्टेप बाय स्टेप जी संकल्पना आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत त्याचे काही टप्पे तयार केलेले असतात. प्रत्येक टप्प्यावरती काही मल्टिपल चॉईस बहुपर्यायी प्रश्न त्यामध्ये ठेवलेले असतात किंवा तयार केलेले असतात की जेणेकरून प्रत्येक घटकावर आधारित प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं देत देत त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक पुढचा घटक शिकायचा असतो. टप्प्याटप्प्यानं प्रत्येक घटक विद्यार्थ्यानं आत्मसात करायचा असतो. प्रत्येक संकल्पना, मुद्दा, उपमुद्दा यावरती बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न तयार केलेले असतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या क्रमपाठामध्ये तुम्हाला त्याच्याच बाजूला किंवा मागच्या बाजूला पाहायला मिळतं. म्हणजे जर विद्यार्थ्यानं क्रमपाठामधलं उत्तर जर चुकीचं दिलं तर त्याला तात्काळ प्रत्याभरण मिळावं यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी रेषीय क्रमपाठामध्ये क्रमाक्रमानं त्या प्रश्नाच्या पुढच्या प्रश्नामध्ये किंवा त्या क्रमपाठाच्या पाठीमागच्या बाजूला दिलेली दिसून येतात. दुसरा प्रकार म्हणजे शाखीय क्रमपाठ, ब्रँचिंग प्रोग्राम असं आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये या क्रमपाठामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ इन्फॉर्मेशन किंवा माहितीच्या स्वरूपामध्ये दिलेली असते किंवा 2 पॅरेग्राफ असतात किंवा एक पान दिलेलं असतं की ज्या पानामध्ये काही विशिष्ट अशी माहिती त्यामध्ये वाचण्यासाठी दिलेली असते. ती माहिती वाचून पुढच्या बाजूला काही बहुपर्यायी प्रश्न त्यामध्ये मांडलेले असतात. त्या प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यायचा असतो आणि त्याची उत्तरं त्या ठिकाणी त्याला मांडावायची असतात. पॅरेग्राफ वाचल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं ते बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे असतात. त्या बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरंसुद्धा त्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. अशा पद्धतीनं हे 2 प्रकार आपल्याला क्रमणित अध्ययनाचे पाहायला मिळतात. आता प्रत्येक क्रमपाठ तयार करताना आता आपण जे 2 प्रकार पाहिले, रेषीय क्रमपाठ आणि दुसरा शाखीय क्रमपाठ, हे क्रमपाठ तयार करताना काही दक्षता आपल्याला घ्यावी लागते. त्यातली पहिली दक्षता म्हणजे घटकाची निवड करताना जो घटक आपण निवडलेला आहे तो वर्णनात्मक असू नये, त्याची तर्कशुद्ध मांडणी केलेली असली पाहिजे, सुसंगत मुद्दे असले पाहिजेत, कृतीचे निरीक्षण करता यावं अशा पद्धतीची मांडणी त्यामध्ये केलेली असली पाहिजे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असणारे घटक या पद्धतीनं अभ्यासणं सोयीचे असते. उदाहरणार्थ गणित, विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र इत्यादी विषयाच्या अध्ययनासाठी या पद्धतीचा चांगला उपयोग आपल्याला या ठिकाणी करून घेता येतो. दुसरी दक्षता म्हणजे घटकाचं पृथक्करण, ॲनालिसिस ऑफ युनिट. त्यामध्ये घटक, उपघटक, त्यामध्ये संकल्पना, नियम, संज्ञा, उदाहरणे इत्यादी गोष्टींमध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. त्यानंतर तिसरी दक्षता आपल्याला घ्यावी लागते ती म्हणजे पाठाची योजना करताना घटक पृथक्करण करून त्याचे विविध चौकटीत रूपांतर करावायचे असते. चौकटी विविध प्रकारच्या असतात. चौकटीच्या उद्दिष्टांवरून त्याचे प्रकार पडतात. उदाहरणार्थ पूर्वज्ञान चौकट, अध्ययन चौकट, आकृती चौकट, निकष चौकट, अनुकरण चौकट अशा प्रकारच्या चौकटी तयार आपल्याला कराव्या लागतात. तर ही झाली कार्यक्रम तयार करताना घ्यावयाची दक्षता. क्रमणित अध्ययनाची आता आपण तत्त्व पाहू. पहिलं तत्त्व आहे छोट्या पायऱ्यांचं तत्त्व. क्रमणित अध्ययन यामध्ये क्रमपाठ तयार करत असताना त्याची विभागणी छोट्या छोट्या पायऱ्यांमध्ये आपल्याला करावी लागते. प्रत्येक पायरी 40 ते 50 शब्दांमध्ये त्याचं वर्णन त्यामध्ये केलेलं असतं की जेणेकरून विद्यार्थ्याला त्या छोट्याशा घटकावरती प्रभुत्व संपादन करणं सहज शक्य होईल. अशा पद्धतीनं आपला जो घटक आहे, संकल्पना आहे, त्याचं छोट्या छोट्या पायऱ्यांमध्ये रूपांतर आपल्याला करावं लागतं. दुसरं तत्त्व कृतीयुक्त सहभागाचं तत्त्व आहे, प्रतिसादाचं तत्त्व आहे. यामध्ये आपल्याला
जे काही क्रमपाठ आपण तयार करणार असतो त्या क्रमपाठामध्ये विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला स्वतःचं ज्ञान स्वतः निर्माण करायला मदत होईल. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीद्वारे आपला सहभाग यामध्ये नोंदवायचा आहेच. काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, काही कृती करायच्या आहेत, त्याचबरोबर प्रतिसादही द्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ निष्क्रियपणेच यामध्ये सहभागी होणं अपेक्षित नाही, तर त्यामध्ये प्रत्येकानं काही कृती करणं आणि कृती करत करत काहीतरी प्रतिसाद देणं, मग तो भलेही चुकीचा असला तरी चालेल, ते प्रतिसाद या ठिकाणी त्यांना नोंदवायचे असतात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा कृतीयुक्त सहभाग यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तिसरं तत्व आहे तात्काळ प्रत्याभरणाचं तत्व. क्रमपाठ सोडवत असताना प्रत्येक पायरीवरती जे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं जर समजा विद्यार्थ्यानं चुकीची दिली तर त्याला तात्काळ प्रत्याभरण त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे चुकीचं उत्तर काय होतं आणि त्याचं बरोबर उत्तर नेमकं काय आहे हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजायला मदत होऊ शकते. म्हणजे तात्काळ प्रत्याभरण या ठिकाणी प्रत्येक क्रमपाठामध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातं की जेणेकरून विद्यार्थ्याचं स्वयंअध्ययन व्हावं. त्यानंतर स्वगतीनं शिकण्याचं तत्व यामध्ये आहे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीनं शिकण्यासाठी क्रमपाठाची मांडणी केलेली असते. ज्या विद्यार्थ्याचं एखाद्या संकल्पनेवरती अधिक प्रभुत्व आहे ते विद्यार्थी तो क्रमपाठ काही कालावधीमध्ये पूर्ण करतील, नंतर दुसरा क्रमपाठ ते सोडवायला घेऊ शकतात, दुसरी संकल्पना घेऊ शकतात, पुढच्या मुद्द्याकडे ते वळू शकतात. असं प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या कोतीनुसार गतीने शिकण्याची यामध्ये सोय आहे. ज्या विद्यार्थ्याला एक क्रमपाठ सोडवायला अधिक वेळ लागतो त्या विद्यार्थ्यानं स्वतःच्या गतीनं तो क्रमपाठ सोडवून नंतर पुढच्या मुद्द्याकडे वळायचा असतो, दुसरा क्रमपाठ घ्यायचा असतो. असं प्रत्येक संकल्पनेचे समजा 4 क्रमपाठ असतील तर 4 क्रमपाठ पूर्ण केले. एखाद्या विद्यार्थ्याला ते 4 क्रमपाठ पूर्ण करण्यासाठी अधिक कालावधी लागेल, एखाद्या विद्यार्थ्याला कमी कालावधी लागेल. म्हणजे इथं स्वगतीनं शिकण्याची सोय विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं सातत्यपूर्ण मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः शिकत असताना स्वतःचं मूल्यमापन त्या ठिकाणी करण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे. क्रमपाठ ची मांडणीच प्रश्नांच्या स्वरूपामध्ये असते. त्या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरं अशा पद्धतीने ती मांडणी असते. प्रत्येक प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचा असतो आणि ते प्रश्नांची उत्तरं देत देत स्वतःचं सातत्यपूर्ण मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. तर अशा पद्धतीनं या 5 तत्वांच्या आधारावरती हे क्रमनित अध्ययन आधारित आहे. त्यातलं पहिलं तत्व छोट्या पायऱ्यांचं तत्व, दुसरं कृतीयुक्त सहभागाचं व प्रतिसादाचं तत्व, तिसरं तात्काळ प्रत्याभरणाचं तत्व, चौथं स्वगतीने शिकण्याचं तत्व आणि 5वं सातत्यपूर्ण मूल्यमापनाचं तत्व. आता आपण क्रमनित अध्ययनाची काही वैशिष्ट्ये बघणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे घटकाची श्रेणीबद्ध रचना. घटकाची मांडणी क्रमबद्ध पद्धतीने छोट्या छोट्या पायऱ्यांमध्ये केली जाते. त्यामध्ये तर्कसंगतता व सुटसुटीतपणा असतो. अध्यापन सूत्रांचा वापर केला जातो. थोडक्यात पाठ्यांश पृथक्करण करून लहानशा पाठ्यांशाची चौकट तयार केली जाते. अशा अनेक चौकटी मिळून क्रमपाठ तयार होतो. दुसरं वैशिष्ट्य वैयक्तिक लक्ष. यामध्ये चौकटीच्या रूपातील पाठ्यांश प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावायचा असतो. वर्गात 60 ते 70 विद्यार्थी असले तरी तो कागद प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावायचा असतो. त्यामुळे आपोआपच वैयक्तिक लक्ष दिले जाते. तिसरं लघुत्तम पाठ्यांश. कोणतेही ज्ञान एकदम देण्याऐवजी ते थोडे व सावकाश दिले असता ते अधिक प्रभावी ठरते असा स्किनर यांचा विश्वास आहे. म्हणून छोटे छोटे पाठ्यांश, छोटे छोटे मुद्दे, छोटे छोटे उपघटक, छोट्या संकल्पना निवडल्या जातात. त्या संकल्पनेवरती काही प्रश्न तयार केले जातात व ते प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोडवायला दिले जातात. विद्यार्थ्यांची कृतीशीलता. यामध्ये विद्यार्थी स्वतः कृतीशील राहून प्रत्येक चौकटीतील प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो. पुढचं वैशिष्ट्य योग्य चेतक पुरवला जातो विद्यार्थ्यांना. अध्ययन चौकटी तयार करत असताना विद्यार्थी सतत अध्ययनशील असावा ही अपेक्षा ठेवून त्यासाठी योग्य चेतकाची योजना या ठिकाणी केलेली असते की जेणेकरून ते क्रमपाठ सोडवत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरेस्ट निर्माण व्हावा. पुढं काय आहे, पुढं आपल्याला आणखी काय अभ्यासायचं आहे ही जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी काही योग्य चेतक
त्यांना हे क्रमपाठ सोडवताना पुरवले जातात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे उत्तराचा त्वरित पडताळा. या ठिकाणी आत्ता मी तुम्हाला सांगितलं वरती की क्रमपाठ सोडवत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, बरोबर उत्तर या क्रमपाठामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या पुढच्या प्रश्नाच्या ठिकाणी किंवा त्या क्रमपाठाच्या पाठीमागच्या बाजूला दिलेलं असतं की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्या विशिष्ट प्रश्नाचा अभ्यास करत असताना जर समजा त्यानं चुकीचं उत्तर दिलं तर त्याचं ते ज्ञान अर्धवट राहू नये किंवा चुकीचं माहिती त्याला मिळू नये, यासाठी त्याला उत्तराचा त्वरित पडताळा करता यावा, यासाठी प्रत्येक प्रश्नाची बरोबर उत्तरं ह्या क्रमपाठामध्ये दिलेली असतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे स्वतःच्या कुवतीनुसार वाटचाल करण्याची सोय या क्रमगणित अध्ययनामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की तत्वांमध्ये आपण पाहत असताना की प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक कुवत वेगळी असते, प्रत्येकाच्या क्षमता भिन्न असतात. काही जणांना शिकण्यासाठी अधिक कालावधी लागतो, काही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कमी कालावधी लागतो. तर प्रत्येक विद्यार्थ्याला एखाद्या विशिष्ट संकल्पनेवरती प्रभुत्व प्राप्त झाल्याशिवाय त्याला दुसऱ्या क्रमपाठाकडं जाता येत नाही. म्हणजे प्रत्येकजण आपल्याला ती संकल्पना चांगल्या प्रकारे कशी अवगत करता येईल यासाठी क्रमपाठ सोडवत तो पुढच्या संकल्पनेकडे वळत असतो. म्हणजे स्वतःच्या कुवतीनुसार वाटचाल करण्याची सोय या क्रमगणित अध्ययनामध्ये उपलब्ध करून दिलेली आपल्याला दिसून येतं. तर ही झाली क्रमगणित अध्ययनाची काही वैशिष्ट्ये. आता याचे आपण फायदे बघूयात. विद्यार्थी संख्या जास्त असल्यावर स्वयंशिक्षण या पद्धतीने आपल्याला घेता येतं. आता सगळेजण म्हणत आहेत की वर्गामध्ये 70-80 विद्यार्थी असतात, तर ह्या 70-80 विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास स्वतः करता यावा यासाठी स्वयंअध्ययनासाठी किंवा एखादा बुलेटिन तास आहे, ऑफ पिरियड आहे, तर अशा वेळेस आपण तयार केलेले हे क्रमपाठ आपण विद्यार्थ्यांना जर दिले तर विद्यार्थी स्वतःहून याचा अभ्यास करू शकतात. किंवा फावल्या वेळेमध्ये, फुरसतीच्या वेळेमध्ये, घरी जेव्हा त्यांना रिकामा वेळ असतो अशा वेळेस हे विद्यार्थी स्वयंशिक्षणासाठी या क्रमगणित अध्ययन पद्धतीचा वापर करू शकतात. दुसरा फायदा म्हणजे स्वगतीनं वाटचाल करता येते. जे स्लो लर्नर्स आहेत, ज्यांना शिकण्यासाठी अधिक कालावधी लागतो, त्या विद्यार्थ्यांना एखाद्या संकल्पनेवरती प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी म्हणजे स्वगतीनं वाटचाल करता येण्यासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त मानली जाते. त्याचबरोबर या पद्धतीत आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं की विद्यार्थी क्रियाशील राहतात. अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थी क्रियाशील राहण्यासाठी क्रमगणित अध्ययन तंत्र अत्यंत उपयुक्त मानलं जातं, कारण यामध्ये विद्यार्थी स्वतःचं ज्ञान स्वतः निर्माण करण्यासाठी ॲक्टिव्हली सहभागी झालेला असतो. पुढचा फायदा आहे की या ठिकाणी त्वरित उत्तराचा पडताळा घेता येतो. आपण पाहतो की बऱ्याच वेळा एखाद्या प्रश्न सोडवला, एखादं उदाहरण सोडवलं, तर त्या उदाहरणाचं बरोबर उत्तर काय आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला मोटिवेशन मिळत नाही. त्यामुळे आपण बघतो की पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा आता प्रत्येक जे उदाहरण संग्रह असतात त्या उदाहरण संग्रहामध्ये जी सरावासाठी उदाहरणं दिलेली असतात, ती सरावासाठी उदाहरणं जी आहेत ती उदाहरणांची उत्तरं ही आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागं पाहायला मिळतात. ह्याचा हेतू असा आहे की विद्यार्थ्याने एखादं उदाहरण सोडवलं तर ते आपण बरोबर सोडवलेलं आहे का याचा पडताळा त्याला घेता आला पाहिजे. जर विद्यार्थ्याला पडताळा घेता आला नाही तर त्याचं मोटिवेशन, त्यांना प्रेरणा मिळणार नाही. म्हणून त्वरित उत्तराचा पडताळा त्यांना या ठिकाणी घेता येतो. त्याचबरोबर शिक्षकाला आपल्या अध्यापनामध्ये सुधारणा करता येते. शिक्षक आपलं अध्यापन कशा पद्धतीनं घडतंय, या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी आपल्या अध्ययनामध्ये सहभागी होतोय का, या सर्व गोष्टींचा सखोलपणे त्याला विचार करता येतो. शिक्षक या पद्धतीनं क्रमपाठ तयार करत असतील, आपल्या आशयाचं विश्लेषण करत असतील, तर शिक्षकाला आपल्या विषयाची खोली लक्षात येते, विषयातली बारकावे लक्षात येतात, प्रत्येक मुद्दे उपमुद्दे लक्षात येतात. त्यामुळे आपोआप शिक्षकाच्या अध्यापनामध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसून येते. तयार क्रमपाठामुळे उत्तम शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळताना दिसून येतो. आता बऱ्याच वेळा असं होतं की जे काही शिक्षक एक्सपर्ट आहेत प्रत्येक विषयामध्ये, गणित विषयामध्ये एखादा तज्ज्ञ शिक्षक आहे आणि तो एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये एखाद्या शाळेमध्ये शिकवतोय, पण त्याच्या ज्ञानाचा फायदा हा एखाद्या ग्रामीण भागामधल्या शाळेमधल्या मुलांसाठी करून द्यायचा असेल तर त्या ठिकाणी
त्या शिक्षकानं तयार केलेले क्रमपाठ जर अशा ग्रामीण भागामधल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना जर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाचा फायदा हा विद्यार्थ्यांना आपल्याला करून देता येतो. हे झाले क्रमनित अध्ययनाचे फायदे. आता याच्या आपण उणीवा बघूयात. सर्व विषयांच्या सर्वच घटकांसाठी हे तंत्र उपयुक्त ठरत नाही. आता मी सांगितल्याप्रमाणे सर्वच विषय आपण या अभिक्रमित अध्ययन पद्धतीने शिकवायचं म्हटलं तर शक्य होत नाही. ज्या विषयाचं पृथक्करण करून छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये याचं विभागणी करता येते आशयाची, घटकाची, किंवा ज्याची आपल्याला व्यवस्थितपणे मांडणी क्रमपाठामध्ये करता येईल अशाच विषयांच्या घटकांसाठी हे तंत्र उपयुक्त ठरते. बाकी विषयासाठी किंवा घटकांसाठी हे तंत्र उपयुक्त ठरत नाही. त्याचबरोबर अध्ययन चौकटी तयार करणं हे सर्वसाधारण शिक्षकाचं काम नाही. त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक असावा लागतो. त्या शिक्षकाला क्रमपाठ कसे तयार करायचे याचं ज्ञान असावं लागतं, तरच तो शिक्षक या अध्ययन चौकटी तयार करू शकतो. अन्यथा इतर कुठल्याही शिक्षकाला अध्ययन चौकटी तयार करता येणार नाहीत. त्यामुळं ह्या लिमिटेशन्स आहेत, ह्या मर्यादा आहेत सर्व शिक्षकांच्या बाबतीत. ही उणीव ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर अध्ययनात वैविध्य न राहता तोचपणा येऊन अध्ययन कंटाळवाणं होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा केवळ क्रमपाठ विद्यार्थ्यांना सोडवायला दिले आणि शिक्षक त्यांच्याशी कम्युनिकेट करत नाही आहेत तर अशा वेळेस कंटाळवाणा वाटू शकतं किंवा तोचपणा येऊ शकतो. वैविध्य राहत नाही अध्ययनामध्ये. त्यामुळं कदाचित अध्ययन कंटाळवाणं वाटण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक तयारीचा व प्रेरणेचा विचार या पद्धतीमध्ये केला गेलेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे एकंदरीत शिकण्यासाठी जी काही मानसिक तयारी लागते त्या तयारीचा विचार या ठिकाणी केल्या गेलेला दिसून येत नाही. त्याचबरोबर प्रेरणेचा विचारही या ठिकाणी दिसून येत नाही. जर मानसिक तयारी नसेल किंवा प्रेरणाच नसेल अध्ययनाच्या बाबतीत तर कदाचित शिकण्यासाठी मुलं तयार राहणार नाहीत. ह्या झाल्या क्रमनित अध्ययनाच्या उणीवा. आता यानंतर मी तुम्हाला काही नमुना क्रमपाठ दाखवतो. यामध्ये गणित विषयाचा एक नमुना क्रमपाठ आहे. यामध्ये आपण बघू शकता की यामध्ये 1 ते 8 प्रश्न मांडलेले आहेत. प्रश्नांची रचना कशा पद्धतीने केलेली आहे बघा. वस्तुनिष्ठ प्रश्न त्यामध्ये आहेत, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्याची उत्तरं पुढच्या बाजूला त्यांनी दिलेली आहेत किंवा मांडलेली आहेत. अशा पद्धतीनं आपण आपल्या गणित विषयाचे क्रमपाठ आपल्याला तयार करता येतील. त्यानंतर विज्ञान विषयाचा एक नमुना क्रमपाठ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. त्यामध्ये त्याची या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. या आकृतीच्या माध्यमातून काही प्रश्न पुढच्या क्रमपाठामध्ये विचारलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना क्रमपाठाच्या सहाय्यानं म्हणजे क्रमनित अध्ययन पद्धतीनं गणित विषयाचं अध्यापन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल. धन्यवाद.